हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आज ब्लॉग मी जरा उशिरा चालू केला आहे. आता दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आता जेवण केलं. वातावरण पण एकदम शांत आहे आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे जरा थोडा उशिराचं ब्लॉग चालू केलेलं आहे. काकू बसले तिथं आपलं मोबाईल बघत दिवसभर मस्तपैकी. त्यांना आपलं रील्स बघायला लागते. टी व्ही पण चालू आहे. बॅलन्स नसलं तरी कसं काय आहे, बॅलन्स नसल्यावर कसं बघते माणूस मोबाईलमध्ये. हां पाऊस पडेल का आज? सांग भोलेनाथ, पाऊस पडेल का? पडेल का नाही? तर जरा थोडं ढगाळ वातावरण आहे आणि फेवर ब्लॉकचं आपल्या इकडं काम चालू झालेलं आहे. आणि इकडं आमचे काका काकू यांच्या इकडं पण फेवर ब्लॉक बसवणार आहेत. बारकी लेकरं घेऊन आपलं मदत चालू आहे. यांना चालू आहे इकडं बसवायचं बघा. एक लेवल केले. हे छोटेसे बाय, काय नाव आहे तुझं? नाव काय तुझं? हां बर्फी का चॉकलेट? काय भारी भारी नाव आहे ते. तर इकडे बघा लेवल चालू आहे करायचे आणि असा फेवर ब्लॉक चालू आहे. इकडं भरपूर आता अर्धा फेवर ब्लॉक झालेला आहे आणि पूर्ण परिसरात फेवर ब्लॉकचं काम चालू आहे बसवायचं. त्या तिकडं सुद्धा बरेच कर्मचारी फेवर ब्लॉक बसवायचे झालेला आहे. एवढा तिकडून करणार आहेत पूर्ण. चाल तिकडं पण दाखवतो. भरपूर काम चालू आहे फेवर ब्लॉकचं. बघा कसं एक लेवल करायला लागले तिकडे. हे कर्मचारी आपले पहिले आलते ना, ते बिहारची होती. त्याने ही पूर्ण इकडंच आहे ना हे बसवलेलं आहे. परत बंगालवरची आणलेली त्यांनी काय थोडं केलं आणि बंदच करून गेले. आता तिकडचा पट्टा झाला एवढा की मग इकडचा पट्टा काय करणार आहेत. इथं पण थोडी खडी टाकली. ही पण पूर्ण आता रस्त्यापर्यंत असं बसवून घेते इकडं. चला बघूया आपण दिवसभरात किती काम होतं इथे. हे पोरगं बारकं आमचं छोटंच पोरगं आहे. किती बिचारा कष्टाळू आहे माहीत आहे का? एकटाच करायला लागला आहे. इथनं आता टाकलेलं पेवर ब्लॉक. साहिलसाठी भारी झालं का नाही? साहिल आता गाडी आपली फिरते का लगेच? हां करा पटापटा काम. सायकल खेळायला होते सायलेला. काकू काकू सर्दी झाली काय? कालच सलाईन लावली आणि आज लगेच कामच. असू दे आता काय, आपल्याला रस्ता चांगला होता नाही तर. चिखला पाण्याचं बरं आहे का नाही? आज वातावरण एकदमच शांत आहे, शांत. इकडच्या घरी नवीन घरी आमच्या आलतो, सहज चक्कर मारली. फुलं बघा किती छान छान लागली ती माहिती. एवढी छान फुलं लागली ती ना. गुलाबाचं एक छोटंसं फूल, मोगऱ्याची फुलं बघा किती लागली ते आहे का. आता तुम्ही म्हणत असाल काय फुलं दाखवण्याचे काय, फुलं दाखवायची काय गरज आहे? लागले ती झाडाला चांगलं वाटतं. जास्वंदीची फुलं बघा कशी भरली आहे का. छोटंसंच आहे, मीच लावलेलं आहे जास्वंदीचं झाड. पण इथं गटर असल्यामुळे जरा थोडं मार खाते. एवढं काय म्हणजे आकर्षक दिसत नाही, पण फुलं चांगली वाटते ते. आणि इकडं पेरूचं झाड आहे, भरपूर पेरू लागलेले आहेत ना. पण आता जाता येणार नाही, मग इकडं भरपूर पेरू लागले. तुला मोठं पेरू लागलेले आहेत. काय करते आहे? नळ फुटलाय. आई जरा थोडं नळाचं दुरुस्त करायचं म्हणते. दुपारच्या 3 वाजल्या आणि ऊन एवढं आहे. आपल्याकडे सुद्धा रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. चला दाखवतो तुम्हाला. आता जरा खुर्ची घेऊन बसतो, काम बघत. चालू आहे काम त्यांची. आणि खडी टाकते ते परत फेवर ब्लॉक बसवते. बसूया आपण. काय करते ते ना? आ गया हिरो. थांबा जरा, गाडी लावू द्या हिरोला आमच्या. आला बा फिरून. हे आपली तुमची पाहुणे निघाले ती सगळे पाहुणं जायते. एवढी लेकरं सुद्धा मदत करायला लागले तरी बाबा. लेकरं सुद्धा कमी पडायला लागले ते बघ रस्त्याच्या कामाला. काय एवढी लेकरं सुद्धा कमी पडायला लागले ते आपल्या. ताई आज गावाला गेलते, काय आणले काय माहित खरेदी करून. गाडीतनं काढायला लागले डिकीतनं. बिस्किटचं पुडलं आहे बघ.
हे पोराला लय गाडी जाणार सारखं गाडीशिवाय त्याला करमतच नाही. काय काय हाय चहा द्या ना आम्हाला, चहा द्या ना. 4 वाजता द्या. यव्वाला चहा प्याला, यव्वाला चहा दिला तिकडून, नाणे जिकडून यव्वाला चहा दिला. मी परत कामगारांना पण चहा दिला तिकडं. काकून काय करते, भांडी घासून घेते का? मीच चहा प्यायचं राहिले, आता करायला लागले चहा. थोडा चहा प्यायला म्हणजे 4 वाजता चहामध्ये वेगळीच मजा आहे चहाची. हा काय काय म्हणते, नळ बसवला ना तिकडं काम चालू असतं सगळीकडे, एकदम काय ना काय सगळं चालू असते काम. तिकडं आमच्या तिकडं भाऊच्या तिकडं कामं चालू होती, नळच फुटला काय, त्यांनी दुरुस्त करून दिला बरं का, असं नाही. चला आता चहा पिऊन थोडं बसूया आणि बघूया अजून पेवर ब्लॉकचं काम चालू होतं. आता ती खडी टाकायला लागली, ती हळूहळू पेवर ब्लॉक टाकते ती, बाकीचं काम चालू होते. चहा पिऊ आता. काळा चहा पिणं आरोग्यासाठी चांगलं असते म्हण, आहे का नाही? दुधाचा पिऊ वाटते, पण काय होते माहिती का, आजकाल त्या पिशवीतला दुधाचा वास मारायला लागला, वास. त्याच्यामुळे जास्त काही दुधाचा पिऊ वाटत नाही. काळ्या चहामध्ये बरं वाटतं, जर थोडं आळस जाते. हो पाहुणं नमस्ते. इथं काय होतंय, पावसाळ्यात हे पहिलं जे आहे ना, एकदम पावसाचं पाणी थांबून का नाही भरपूर चिखल होत होता. आणि आता चांगलं झालं, लेकरांना खेळायला गाड्या सायकल जाते व्यवस्थित. आणि एकदा हे लेवल झालं की परत काय पाणी थांबणार नाही इथं, आणि व्यवस्थित गाड्या जायला मदत होईल. काय मग पाहुणं उद्या युट्यूबवर येणार आहे? असू दे, दिसतंय चांगले. त्या थोड्या अंतरावर काय आमचं समाज मंदिर आहे, आणि तिथून ह्याने काय केले, फेवर ब्लॉक आणायला लागले. आणि इथं ठेवून मग या इथं फेवर ब्लॉक टाकायचं चालू आहे. तिकडून ते हातगाडी असते ना, त्याच्यावर घेऊन आले ते. आणि मग आता इथं दोरी बांधून ती लेवल काढणार, आणि त्यानंतर मग हळूहळू फेवर ब्लॉक बसवायला सुरुवात होईल. सोपं वाटतं काम, पण जरा थोडं अवघड आहे. किती कडक ऊन पडले बघा. आणि आपल्या गावाकडे एक वेगळंच क्रेज असते, काय पण असू द्या, तुमचं काय काम चालू असू द्या, JCBचं काम असू द्या, लेकरांमध्ये तर काय मोठ्यांमध्ये सुद्धा कुतूहल असते बघायचं. कशी बघत बसले बघा सगळे, आहे का? एवढी सगळी कामगार चालू आहे, आणि ह्या लेकरांचं कुतूहल बघा किती असतं. हां, चांगलं वाटतंय का नाही? हां बघा, अशी लेवल काढायची काम चालू आहे. असे परशे बांधले तिकडं, तिकडून समाज मंदिरकडून पेवर ब्लॉक आणून इथं लेवलमध्ये बसवायचं चालू. आता जास्त वेळ लागत नाही, आला कसा एकदम सोपं आहे, आणि स्पीडमध्ये होऊन जाते. अर्ध्या तासात एवढं होऊन जाते. एवढं इथं तुम्ही बघू शकता, जे काय पेवर ब्लॉक बसवायचं काम आहे ते एकदम ॲक्युरेट बसलं पाहिजे. आणि ते हातामध्ये ते आहे लाकडाचा ते एक, आणि त्यानं व्यवस्थित साच्यामध्ये बसवून काही जण पेवर ब्लॉक आणायला मदत करतात, आणि 2 जणांचं काम बसवायचं आहे. आता याची लेवल जे आहे, लेवल चुकली तर काय होतं, खालीवर होतं आहे, आणि त्याच्यामुळं ते काही दिसायला पण बरं दिसत नाही. मित्रांनो, तुम्हाला फक्त बघायला सोपं वाटत असेल काम, पण सोपं नाही, कारण पूर्ण लेवल काढावं लागते खडी टाकून. नंतर मग माप घेऊन मग पेवर खातरायचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, फक्त दिसायला सोपं दिसतंय बरं का आपल्याला, ह्यांच्या आपल्याला माहिती आहे. शिकणार आहेस काय तू? चिमटा बसते, जपून करत जावं काम. सुरुवातीला खडी लांबून आणून जरा थोडा वेळ लागते, पण ज्यावेळेस हळूहळू पेवर ब्लॉक टाकायची वेळ येते त्यानंतर मात्र सोपं होतं आहे. कारण तिथले तिथं घेऊन लगेच बसवून सेट करता येतात पेवर ब्लॉक, पण खडी टाकायलाच जरा जास्त वेळ लागते. आता ती हातगाडीमध्ये बघा, एका वेळेस भरपूर पेवर ब्लॉक आणता येतात, पण जवळजवळ असलं असतं म्हणजे जरा बरं पडतं आहे, म्हणजे लवकर झालं असतं, बाकी काय नाही. इथं बघू शकता, अर्ध्या तासामध्ये जवळजवळ रस्ता कंप्लीट झालेला आपल्याला बघायला मिळतोय. चहा पेला का? चहा पेला का? चप्पलच्या स्टँडचं काय गणित कळत नाही मला. एकदा इकडं असतंय, एकदा इकडं असतंय, काय हां नको म्हणते काय? चांगलं दिसतंय तिथं. संध्याकाळचा स्वयंपाक पण चालू झालेला आहे.
आणि आज ढग एवढं दाटून आले की आता पाऊस चालूच झालाय. आणि आजचा ब्लॉग मी इथंच थांबवतो. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय. जय महाराष्ट्र.